सावरोली जिल्हा परिषद गटातून संतोष बैलमारे, पंचायत समिती गणातून प्रमिला पाटील हे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. दोनही उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सावरोलीत मामाच्या गावात आले होते. यावेळी गावातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. सावरोली गाव हे माझे आजोळ आहे. या गावचे सरपंच संतोष बैलमारे यांनी विकास केल्याने जिल्हा परिषदेवर ते निवडून गेल्यावर निश्चितच या परिसराचा विकास करतील असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला आहे. आपली अपप्रवृत्तीची कारखान्यांमधील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी बोलताना केले आहे. आता भक्कमपणाने हे सावरोली गाव जसं माझं आजोळ आहे, त्यामुळे माझ्या एक वेगळं भावना या गावाशी जुळण्याची तर माझं लहानपण म्हणजे 60-70 वर्षापूर्वी त्या सगळ्या परिसरामध्ये अनेक वेळा आलो असेल. पण आता एका नव्या विचारधारेतून आपल्याला सर्वांना एकत्रितपणाने काम करण्याची आवश्यकता आहे. अशा वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सुद्धा आपले लोकप्रतिनिधी या आपल्या हक्काची जाणीव ठेवत संविधानाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहणारा ही ग्वाही देण्यासाठीच मी या ठिकाणी आलो. संतोष बैलमारे असतील किंवा प्रमिलाताई असतील, हे उद्याच्या भवितव्यातले आपले परिवर्तन विकास आघाडीचे निवडून येणारे 100% सदस्य राहणारच आहे. याच्यात माझ्या मनामध्ये त्यांची उद्याची वाटचाल या ज्या काही येणाऱ्या संधी जी काय उपलब्ध होणार आहे, निकोपपणाने निस्वार्थीपणाने तुमच्या सर्वांच्या मदतीने सेवा करणं हे त्यांचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे राहील. यामध्ये आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची आवश्यकता आहे. आणि मोठेपणाने सुरेश पाटलांचे आभार मानले पाहिजेत. पक्ष म्हणून त्यांचे आभार एवढ्यासाठी मानतो, पक्षाचा अध्यक्ष म्हणून, की त्यांची उमेदवारी करण्याची इच्छा होती. मागच्या वेळेला परवाने या मतदारसंघातून निर्वाचित झाल्या होत्या. पण आम्ही सामुदायिकरित्या बसून निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांचे सर्व सहकारी, त्या दिवशी मी गेलो त्यावेळेला 300-400 प्रमुख सहकारी बसले होते. त्यांच्या मनाच्या भावना मी ऐकूनही घेतल्या, त्यांनाही सांगितलं त्या पद्धतीने आपण काम करतो. आणि विशेष करून आपण या ठिकाणी ऐक्य घडून आणलं. त्याच्यामुळे गावागावातला जो एक वैचारिक संघर्ष तरुणांच्या मनामध्ये होता, तो आता आपण संपुष्टात आणतो. तो निधीची संपुष्टात आणला याचा अर्थ स्वतःची दुकानदारी चालवण्याचा ज्यांचा उद्योग चालू होता, त्याला आता पूर्णपणाने पायबंद घालण्याचं काम ही तरुणाई आपल्या ताकदीने, शक्तीने मिळालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारातून 100% करेल. त्याच्यात माझ्या मनामध्ये काय संजय असते काही कारण नाही. आणि म्हणून त्यासाठीच आग्रहपूर्वक विनंती करायला या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मी आलो. कारण निवडणुका आहे, 2 दिवस पुढे ढकलल्या गेल्या, त्यांना वेळालाच त्यावेळेला होती. अशा वेळेला परिवर्तनाची मनोभूमिका मनामध्ये ठेवत त्या 2 तालुक्यामध्ये आपण ज्या जिद्दीने लढतात त्या ठिकाणी आपल्यासमोर यावं, इच्छुक व्यक्त करावं, शिवरायांना अभिवादन करावं, गावाचे ग्रामदेवत असलेल्या भैरवनाथांच्या क्षणी नतमस्तक व्हावं आणि उद्याच्या भवितव्याची वाटचाल निकोपपणाने करत असताना तिथलं पाठबळ पूर्णपणाचं मागच्यासारखं मिळालं तर या येणाऱ्या सुरक्षितता वर्षा निवड जिल्हा परिषदेच्या मध्ये एक वेगळं स्थान आपण सगळेजण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू. खालापूर पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला ते स्थान समिती निर्माण करायचं होतं. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की खालापूर पंचायत समितीच्या 8 जागा आहेत, जिल्हा परिषदचे 4 जागा. याही तालुक्याचा भाग काही उरण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो, इतरच खालापूर मतदारसंघामध्ये. सर्वाधिकपणाने इथलं हक्काचं नेतृत्व करण्याची संधी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्यावेळेला मिळते त्यावेळेला आपल्या हक्काचे समरसतेने लोकांच्या प्रश्नांची उत्तर करणारे हे सगळ्यांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याची गरज त्या ठिकाणी असते. संतोष बैलमारेंनी सुद्धा सरपंच या नात्याने प्रभावीपणाने काम केलं. ज्या ज्या वेळेला जनतेचे, कामगारांचे, मूलभूत हक्काचे, प्रकल्पग्रस्तांचे, भूमिपुत्रांचे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला त्या बाबतीमध्ये सुद्धा योग्य पद्धतीची ठामपणाची भूमिका त्यांनी निश्चितपणाने अनेक ठिकाणी दाखवली. आणि ती करत असतानाच काही वेळेला यश मिळालं असेल, काही वेळेला इतर काही बाबी आल्या असतील, पण नेकपणाने, प्रामाणिकपणाने जनतेच्या पक्षात प्रश्नाची उकल करणारं नेतृत्व ज्याला मिळतं आणि प्रमिलाताईंच्या रूपाने एक आमची भगिनी सर्वंकष पद्धतीने सेवा करण्याच्या भूमिकेतून आज आपल्या समेत मशाल चिन्ह हातामध्ये घेऊन ज्यावेळेला सामोरे जाते
पक्षाला यांच्या पाठीमागे पाठवत आपला सर्वांना देणं आवश्यक ठरू शकत आहे. सावरली ग्रामपंचायतीचं मतदान 27% आणि 70% धरलं तरी सुद्धा 1500-1600च्या आसपास. याप्रसंगी उद्धव ठाकरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष अश्विनीताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, शरद कदम, पंकज पाटील, सुरेश पाटील, उत्तम परबळकर, भूषण पाटील, उभाटाचे उत्तम भोईर, सुनील थोरवे, गजानन पाडगे, सुरेश बलकवडे, शेकापचे जयवंत पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.